विशाखापट्टणम मध्ये घडलेल्या एका घटनेनं सगळ्या देशाला हादरून टाकले। एक विधवा महिला, 2 मुले, नव्याने सुरू झालेलं आयुष्य आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा प्रियकर। पण या प्रेमानं शेवटचं पान एवढं भयानक असेल असं कुणालाही वाटलं नव्हतं। एकमेकांबरोबर नूडल्स आणि आईस्क्रीम खाणं, सोबत फिरणं, रात्रीच्या अंधारामध्ये शारीरिक संबंध, नंतर आपल्याच प्रेमाला गळा चिरून पेटवून देणं, हे सगळं एकूणच माझा थरकाप उडाला। या घटनेनं पोलिसांनाही हादरून सोडलं, पण केवळ 6 तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। नेमकं काय झालं, कोण आहे हा क्रांती कुमार आणि त्याने आपल्याच प्रेमाची एवढी निगरूनपणे हत्या का केली, हा सगळा प्रकार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। ही गोष्ट सुरू होते 2 मे 2025 रोजी। विशाखापट्टणम जवळील एका सुनसान जागी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळतो। चेहरा इतका जळालेला असतो की ओळख पटणे कठीण होऊन जाते। एक मेंढपाळ हा मृतदेह पाहतो आणि परिसरामध्ये खळबळ उडते। पोलीस येतात, मृतदेहाचे फोटो घेतात आणि तपास सुरू होतो। महिलेच्या कपड्यांवरून आणि सॅन्डलवरून ओळख पटवण्याचा प्रयत्न होतो। कॉल डेटा तपासला जातो आणि ओळख पटते। अर्धवट जळालेल्या महिलेचं नाव असतं व्यंकटालक्ष्मी। व्यंकटालक्ष्मी 2 मुलांची आई असते। तिचा नवरा 10 वर्षापूर्वी मरण पावलेला असतो आणि ही माहिती मिळताच पोलिसांना एक धागा सापडतो। सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती एका व्यक्तीबरोबर फिरताना दिसते। व्यक्तीचे नाव असते क्रांती कुमार। ओडिसामधील रायगड जिल्ह्याची रहिवासी असते। चौकशी केली असता खळबळजनक सत्य समोर येतं। क्रांती कुमारची 2 लग्न झालेली असतात। 2 बायका, पहिली ठागरपुरा लगत राहते, दुसरी परिसरामध्येच व्यंकटालक्ष्मीच्या घराजवळ राहते। म्हणजेच दुसऱ्या पत्नीच्या शेजारीच राहणारी व्यंकटालक्ष्मी क्रांतिकुमारच्या प्रेमात पडली आणि तिथून सुरू झाला प्रेमाचा थरारक खेळ। प्रेम संबंध पुढे सरकले, शारीरिक जवळीक वाढली, पण जेव्हा क्रांतीच्या दोन्ही बायकांना हे समजलं तेव्हा घरामध्ये भांडणं व्हायला लागली। बायकांचा दबाव क्रांतींवर वाढू लागला आणि दोन्ही बायकांच्या दबावाखाली आलेल्या क्रांतिकुमारने काळजावर दगड ठेवून एक मोठा निर्णय घेतला। तो निर्णय होता व्यंकटालक्ष्मीला संपवण्याचा। 1 मेची रात्र, 8 वाजलेले। क्रांतिकुमारने व्यंकटालक्ष्मीला फोन केला, फिरायला जाण्यासाठी बोलावून घेतलं, नूडल्स, आईस्क्रीम, कॉफी असं सगळं आनंदी वातावरण केलं आणि मग एकांतामध्ये जागा शोधून शरीर संबंध केले आणि मग ती झोपलेली असताना क्रांतीने झोपेतच गळा चिरून तिची हत्या केली। गळ्यातील दागिने काढून घेतले, चेहरा ओळखू येऊ नये म्हणून पेट्रोल टाकून जाळून टाकलं आणि पसार झाला। पोलिसांना बॉडी मिळाली, तपास सुरू झाला आणि अवघ्या 6 तासांमध्ये पोलिसांनी क्रांतिकुमारला अटक केली। क्रांतीने केलेल्या सर्व प्रकरणाची त्यानं कबुली दिली, पण प्रेमातील अशा विश्वासघाताच्या बातम्यांनी खळबळ उडाली आहे। आरोपीला अशी शिक्षा करा की पुन्हा कोणी प्रेमाच्या नावावरती विश्वासघात करण्याआधी 1000 वेळा विचार करेल, अशी मागणी व्यंकटालक्ष्मीच्या कुटुंबाने केली आहे। हा गुन्हा प्रेमातून झाला की स्वार्थातून? क्रांतीने बायकोच्या दबावामुळे व्यंकटालक्ष्मीचा खून केला की यामागे आणखी काही आर्थिक आणि सामाजिक कारण असू शकतात? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। पोलीस तपास सुरू आहे, पण ही गोष्ट नक्की आहे की एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं असेल तर त्याचा विश्वासघात करावा लागतो, विश्वासाचा खून करावा लागतो आणि व्यंकटालक्ष्मीचा खून हा तिचा विश्वासाचा खून आहे। तुम्हाला काय वाटतं, हा खून फक्त क्रांतिकुमारने केला की त्याच्या पत्नीचाही यामध्ये समावेश आहे? तुमची प्रतिक्रिया जी काही असेल ती कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र कट्टा।